मी अरुण खोडके. शिवचिंतन. बुऱ्हाणपूर शहर औरंगजेब बादशाहचे अत्यंत समृद्ध असं शहर होते. त्या शहरामध्ये 18 पुरे होते. बहादूरपुरा, नवाबपुरा, जहांगीरपुरा, अकबरपुरा. अगणित संपत्ती होती. सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती. ती सारी लूट मराठ्यांनी औरंगजेब बादशाहच्या या शहरामधून लुटून स्वराज्यामध्ये आणली. औरंगजेब बादशाह बुऱ्हाणपूर शहरामध्ये येण्यापूर्वी आदल्या वर्षी फक्त 26,000 रुपये तिथून महसूल गोळा झाला होता. परंतु जेव्हा औरंगजेब बादशाह बुऱ्हाणपूर शहराला आला त्यावेळी त्या वर्षी 1,08,000 रुपये अवघ्या 3 महिन्यामध्ये त्याच्या खजिन्यात जमा झाले होते. औरंगजेब बादशाहची जी व्यवस्था होती ती अशी विचित्र अशी व्यवस्था होती. ज्यावेळी औरंगजेब बादशाहचा मुक्काम बुऱ्हाणपूर शहराला होता तो लालबागेजवळ असणाऱ्या लुप्तफुल्ला खान कोका याच्या तळावरती होता आणि तिथेच तो असताना दरोडा पडला. त्याची 6 माणसे मारली गेली, 20 माणसे जखमी झाली, मालमत्ता लुटण्यात आली. त्यावेळेला खुद्द औरंगजेब बादशाहवरतीही कठीण परिस्थिती आली होती. अशा परिस्थितीमध्ये औरंगजेब बादशाह अतिशय चिडला, पण त्याचा संयम जबरदस्त होता. त्याने आपल्या अधिकाऱ्यांना बोलून घेतल्या आणि त्यांच्या मनसबी कमी केल्या आणि कडक शब्दात त्यांची कानून उघाडणी केली आणि तो म्हणाला, जहांगीर बादशाह असता तर त्याने तुम्हा सर्वांना याच दारूच्या कोटऱ्यात घालून उडवून लावले असते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.